भीमनगर जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ततेबाबत आमदार सुभाष देशमुख यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं। मंद्रुप येथील भीमनगर जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत वर्ग असून प्रशिक्षक व 160 विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेच्या परिसरात गावचा आठवडा बाजार भरतो। बाजारातील जनावरांचा खूप त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याने शाळेस वॉल कंपाऊंड 70 मीटर व मुलामुलींसाठी शौचालयांची अत्यंत गरज आहे। म्हणून आमदार सुभाष देशमुख यांना या शाळेतील भौतिक सुविधा पुरविण्यासंबंधी शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शुक्रवारी निवेदन देण्यात आले। यावेळी दयानंद खेडे, सचिन खेडे, गजानन काळे, प्रशांत शिंगडगाव, रमेश कुंभार, राजेश गायकवाड, प्रमोद रणखांबे आदी या ठिकाणी उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। नमस्कार, मी माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद खेडे या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीय आणि मंद्रुप गाववासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी मुलाखत म्हणजे मंद्रुप भीमनगर येथील शाळा ही समस्येच्या विळखेमध्ये आहे। त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत। शाळेला वॉल कंपाऊंड नाही आणि शौचालय नाही आणि अनेक सुविधापासून वंचित आहे। आणि ते भीमनगर शाळा ही बाजारपेठ या ठिकाणी असल्यामुळे अनेक त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आणि शाळेला खूप त्रास सहन करावा लागत आहे। भौतिक सुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी बाजारपेठ असल्यामुळे त्या ठिकाणी शौचालयास जाणारी लोकांची संख्या जास्त आहे आणि त्या ठिकाणी डुकरांचे प्रादुर्भाव जास्त आहे। असे अनेक समस्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा हाल खूप होत आहे। आमची मागणी आहे, आज बापूसाहेब दक्षिण सोलापूर या ठिकाणी भागविधाते सुभाष बापू देशमुख साहेबांना आम्ही आता निवेदन दिलेले आहे। त्यांनी देखील आश्वासन दिले आहे ते आपण काम पूर्ण करू। आणि अनेक वेळा आम्ही ग्रामपंचायतीला देखील निवेदन दिलेले आहे। वारंवार ग्रामपंचायतला निवेदन देऊन देखील त्या ठिकाणी कामे होत नाहीत आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावी हे आम्ही मंद्रुपवासियांचं हे मागणी आहे। नमस्कार, मी प्रमोद गौतम रणखांबे, मंद्रुप येथील भीमनगरचा रहिवासी असून आमच्या भीमनगरमधील शाळा जी आहे हे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि सगळ्यात चांगल्या पद्धतीने इथले विद्यार्थी अभ्यासू आहेत आणि अभ्यास चांगल्या पद्धतीने करतात। पण इथं काही तांत्रिक अडचणीमुळे शाळेला व्यवस्थित गेट नाही आहे, तर शाळेमध्ये शाळेमध्ये बाथरूम नाही आहेत, बाथरूमची व्यवस्था नसल्यामुळे भरपूर त्रास सहन करावा लागतो। त्याच्या बाजूला डीपीचं पण काम आहे, ते डीपी असल्यामुळे मुलांना तिथे जाऊन करंट लागण्याची पण शक्यता आहे। त्याच्यामुळे बंदिस्त शाळा करण्यासाठी आम्ही आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सुभाष बापू देशमुख यांना तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेट देऊन निवेदन दिलेलं आहे। आमच्या भीमनगरमधील सर्व नागरिकाच्या वतीने त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या शाळेला बंदिस्त कंपाऊंड झालं पाहिजे आणि येथे 4 ब्लॉक पण बसवून झाले पाहिजे। आणि येथील काही महिला शिक्षक आहेत, तर यांच्यासाठी सुद्धा का बाथरूमची सोय नसल्यामुळे इथे बाथरूमची सोय होणं गरजेचं आहे। ह्या सगळ्या सोयी सुविधा ही बापूंनी आमच्यासाठी करावं। आम्ही वारंवार ग्रामपंचायत सुद्धा सांगितलं होतं, पण ग्रामपंचायतने पण ते काम करतो म्हणून सांगून थोडंसं लांबणीवर चाललेलं आहे। तर होता होईल तेवढं ते लवकरात लवकर ते आमच्या इथे काम करून मिळावं हीच आमच्या नागरिकांची इच्छा आहे।